भविष्यावर बोलू काही या कार्यक्रमात सगळ्यांचं मी संपदा मनापासून स्वागत करते आणि राशीचक्रकार शरदजी उपाध्ये यांचं सुद्धा मनापासून स्वागत करते। आपण 7व्या राशीबद्दल बोलतोय। ही 7वी रास अर्थातच तूळ रास। तूळ रास ही काय व्यक्त करते हे साधारणपणे जर आपण 12 राशींची बोधचिन्ह पाहिली ना तर तूळ राशीचं चिन्ह अगदी सर्वसामान्यांनाही ओळखायला सोपं आहे, पण तरीसुद्धा त्यात काय अर्थ दडला आहे, त्याची वैशिष्ट्य काय, अशी माणसं समाजात आजूबाजूला वावरून काय सिद्ध करतात, काय मिळवतात, जाणून घेऊया। शरदजींना मी पहिला प्रश्न विचारते की आम्हाला एवढं कळतं की हातात तराजू आहे, त्यामुळे सगळं तोलून मापून या राशीत घडत असणार, पण तरीसुद्धा शास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्ही सांगा। हातात जसा तराजू आहे तसे डोळे बांधलेले आहेत। डोळे बांधलेल्या अवस्थेमध्ये तराजू हातात घेऊन उभी असलेली न्यायदेवता आहे। त्याचा अर्थ असा आहे की माझ्या मुलांनी जरी काही केलं, माझ्या बायकोनी जरी काही गुन्हा केला, तरी ती माझा मुलगा आणि बायको आहे सगळं मी बाजूला ठेवून न्यायदान करीन, आणि ते न्यायदान करताना इतकं काटेकोर करीन की माझ्या शत्रूला सुद्धा संशय येता कामा नये, कुठेतरी पक्षपात केला आहे। म्हणून बॅलन्स आहेत, ते दोन्ही तागड्या एका लेवलला आहेत। याचा अर्थ असा आहे की तोळीची माणसं एवढी दिसायला चांगली, सात्विकही आहेत, रसिकही आहेत, पण न्यायदानाची वेळ येते त्यावेळेला आपल्याला कळतं की कठोरपणा आहे। म्हणून मी बऱ्याच वेळेला राशीचक्रात पण प्रेक्षकांना एक प्रश्न विचारतो की सुमती क्षेत्रमाडे या लेखिका तूळ राशीच्या सकाळी हातात धारदार शस्त्र घेऊन किंवा चाकू घेऊन कचाकच बायकांचे पोटं फाडून ऑपरेशन करणाऱ्या, त्यावेळी कठोर होणाऱ्या डॉक्टर, संध्याकाळी महाश्वेता, योगेश्वर कृष्ण अशा कादंबऱ्या लिहायला बसतात, तेवढ्या हळव्या कशा होतात ह्या? तर हा तोळेमध्ये मोठा भाग आहे, विज्ञान पण आहे आणि रसिकता पण आहे। मग विज्ञान काय? वायू राशी आहे। रसिकता काय? तर तूळ राशी आहे। रसिक माणूस जेव्हा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा असतो त्याला एक प्रगल्भ कला आकार घेते, आणि बुद्धिवादी लोकांना सुद्धा अगम्य विषय असेल तरी तो पटत जातो। म्हणून सुमती क्षेत्रमाडे यांचं सगळं लेखन वगैरे महाश्वेता तर वाचल्या डोळ्यात पाणी येतं। तर अशा या तूळ राशीच्या एक सुमती क्षेत्रमाडे डोळ्यासमोर आणा म्हणजे तुम्हाला ती राशी कळेल। खूप रसिक पण आहे, विचारवंत आहे, पण हे सगळं असताना एक जरा विषयांतर मी करतो। मला बरेचशा डॉक्टर लोकांनी पण विचारलं की तुळेच्या लोकांना डायलिसिसवर वगैरे ठेवायला लागतं का? तर मी म्हटलं हा विषय आता येईलच, पण तरी मला सांगितल्याशिवाय राहत नाही। तूळ राशी मूत्रपिंडावर पडते, किडनी, बायकांच्या युटेरसचा विचार होतो, गर्भाशयाचा, आणि संबंध ओव्हरऑल स्कीम जी आहे ती तोळेच्या अंमलाखाली येते। तूळ राशीच्या बायकांना अंगावर असा वारा गेल्यानंतर शिरशीर येते, फार सेन्सिटिव्ह त्वचा असते। तुळेच्या लोकांनी किडनी खराब होणे म्हणून ज्या प्रिकॉशन घ्यायच्या त्या सगळ्या घ्याव्या, विशेषतः डायबिटिक असतील तर। पण हल्ली डॉक्टर लोक सर्रास पाणी प्या म्हणून सांगतात, तेही चांगलं आहे, पण नीट सांगायला पाहिजे की असं एका वेळी काही लिटरच्या लिटर पाणी प्यायचं नाही आहे, 2-2 घोट घ्या, थांबा, पण नीट सांगायला पाहिजे। तर किडनीचा प्रॉब्लेम का होतो असा एक प्रश्न पुन्हा येणारच। तूळ राशीची डिसेंट मंडळी ओपन अप होत नाहीत, चिडल्यानंतर धडाधड मेषवाले कसे हजामत करतात तसं नाही, आत ठेवायचं, जास्त बोलायचं नाही, सावकाशपणे। राग तर आलेला असतो आणि व्यक्त तर होत नाही, हा आत किडनीवर परिणाम होतो। म्हणून आपल्या विचारांचा मूत्रपिंडावर फार परिणाम होतो। आपण घाबरलो की पहिले बाथरूमला पळतो। नर्वस सिस्टीमचा आणि किडनीचा इंटरनल असा संबंध आहे। तर त्यांनी एकच करावं, ओपन अप व्हावं। घरात सुद्धा आपला नवरा आहे का आपले कोण नातेवाईक आहेत, काही झालं सांगावं, त्याशिवाय कळणार कसं? गप्प गप्प बसून खूप त्रास होतो। लोक म्हणतात आमची वहिनी खूप छान आहे, इतकी गोड आहे, पण वहिनीच्या आत काय जळते ते कोणाला कळणार, असा प्रॉब्लेम पण होतो। म्हणून तुळेचं हे बोधचिन्ह असं सुचवतं की अतिशय न्यायदान व्यवस्थित करायचं, पण सुडबुद्धीने न्यायदान करायचं नाही। डोळ्याला पट्टी बांधायची म्हणजे इमोशन्समध्ये येऊ द्यायच्या नाहीत, नात्याला पूर्ण जस्टिस करायचा,
विज्ञानावर प्रेम आहे आणि रसिकतेला पारखे झालेले नाहीत. कोणती 2.25 नक्षत्र या राशीसाठी? पुन्हा नेहमीप्रमाणे आपण कन्येतलं हस्त झालं, पुढची नक्षत्र कंटिन्यू होतात वगैरे, पण स्वाती हे तुळेचं वैशिष्ट्य आहे. स्वाती नक्षत्र हे तुळेचं सौंदर्याचं नक्षत्र आहे. तुळेच्या प्रवासात स्वाती लागतं. स्वाती हे स्टेशन फार मधुर आहे आणि स्वाती नक्षत्र हे खास करून बायकांना लाभेल. तो गोडवा, ती रस्यकथा, आर्जव, विनवण्या, हे सगळं तुळेचं वैशिष्ट्य आहे. पुरुषाला नाही फार शोभादायक. स्वाती ग्रेट, हॅट्स ऑफ. आता तूळ ही राशी जेव्हा पुरुषाची असते तेव्हा काय परिणाम करते आणि स्त्रीची असते तेव्हा काय परिणाम करते? मोहक पुरुष पण असतात. काही पुरुष ना असे चष्म्याची फ्रेम पण इतकी छान डिसेंट घेतात, दाढी गुळगुळीत केलेली असते, हळुवारपणा पण असतो, मोहक हसतात. मेष सिंह धनुच्या मुलीला जे पहाडी पुरुषाचं एक वर्णन आवडतं, अग्रेसिव्ह, ते ह्याच्यात नाही आहे. पण जी बुद्धिमान बायका आहेत, रसिक बायका आहेत, त्यांना हे असं अबोल हा जरीचा जो काय भाग आहे, अबोल म्हणण्यापेक्षा हळुवारपणाचा भाग आहे, तो खूप आवडेल. पण बऱ्याच वेळेला एखादी सिंहराशीची किंवा मेषाची मुलगी म्हणेल, मला सारखं श्रीखंड नाही आवडत, थोडं मटण पण आवडतं. म्हणजे केव्हा ते रागावतो, माझ्यावर अधिकार गाजतो, तू माझी आहेस, किंवा तू जायला निघालीस माहेरी की म्हणायचं त्याने, जायचं नाही मला, तू सोडून जायचं नाहीस, मी रागाने बोललो असेल, बॅग खाली ठेव, अधिकार गाजतो. पण ते तसं न करता निघालीस, मग मध्ये यायचं नाही, मग आपण पिक्चर बघतो, 15 वर्षांनी केव्हा तरी भेटतात, मग ती त्याला म्हणते तू मला का नाही अडवलंस. हे सगळे नंतर अक्कल सुचते. त्यापेक्षा मॅचमेकिंगच असं करा ना. एखादी कर्कवाली म्हणे माझा नवरा डिसेंट आहे खूप, कारण तिची एक्सपेक्टेशनच नाही अग्रेसिव्ह पुरुषाची. तर पुरुषांना शोभादायक नाही पण डिसेंट आहे. तूळ राशीचे डॉक्टर असले पेशंटला खूप उमेद देईल. ब्लड प्रेशर घेताना वगैरे, डोंट वरी, होतं वाटतं कधी कधी, काय 160 म्हणजे फार नाही आहे, अरे गोळी घ्या 2 तासात खालील, हे किती छान असतं. त्यामुळे तुळेचे पुरुष डिसेंट पण मॅनली नाहीत आणि तुळेच्या बायका बेसिकली सॉफ्ट पण इंटेलिजंट. तूळ या राशीचं साधारणपणे जमत नाही असं होत नाही ना कोणाशी? असं मेनेशी नाही जमत. जमत नाही म्हणजे विचारसरणीच भिन्न आहे. आपल्या तुळेच्या रसिक आणि बुद्धिमान डॉक्टर्स बायकोला चल ना आज कीर्तनाला जाऊ, ते नाही, मला नाही, ते पुराणातल्या कथा नाही आवडत. जे कीर्तनकार कीर्तन करतात त्याने देव पाहिला का? लोकांना संस्कार करणं इथपर्यंत ठीक आहे, पण माझं मन नाही रमणार. पण तुम्ही एखाद्या व्याख्यानाला मला नेत असाल, बुद्धिमान एका माणसाचं व्याख्यान आहे, तर मी येईन. म्हणजे त्या दुखावत नाहीत पण सांगतात मला नाही आवडत, तुम्ही जाऊन या पाहिजे तर. पण मग तूळ या राशीमध्ये बऱ्याचशा धन बाजूच आहेत, ऋण बाजू नाहीत, कमी आहेत. पण त्या कमी काय आहेत? कमी हे जे ह्या फिजिकलच्या जास्त आहेत, की किडनीचा ज्यावेळेला प्रॉब्लेम होतो एखाद्या डायबेटिक माणसाला, नाना तऱ्हेच्या कॉम्प्लिकेशन्स आहेत किडनीच्या, मग त्याचं क्रिएटिन वाढण्यापासून अनेक असतील, तर तिथे निगेटिव्ह बाजू म्हणजे त्यांनी पहिल्यापासून ही काळजी आपल्या मनाने काही करू नये. खूप डायबेटिक लोकांना कोणीतरी सांगतं शाळेचं पाणी प्या, अरे पण त्यात शुगर आहे ना, डॉक्टरांना विचारल्याशिवाय करू नका काही. हा एक भाग. त्वचेच्या बाबतीत एक निगेटिव्ह बाजू सांगून ठेवतो. तुळेच्या बायकांनी ब्युटी पार्लरमध्ये जाताना ती ब्युटिशियन मेडिकल जाणते का ते बघायला पाहिजे, कारण त्यांना कॉस्मेटिकची रिॲक्शन येते. तुळेच्या बायकांनी लिपस्टिक वापरले आणि एकदम ओठ फाटले, टू द एक्सटेंट ओठाचं कॅन्सर झालं आहे, इथपर्यंत पाहिलेलं आहे. लिपस्टिक हा कॅन्सरला आमंत्रण देतो हे अलीकडे प्रूव्ह व्हायला लागले. काजळ घालणं हे सौंदर्याचं लक्षण आहे, पण डॉक्टर लोक त्याच्या अगेन्स्ट आहेत. तूळ त्वचेच्या बाबतीत सेन्सिटिव्ह आहे. बायकांच्या बाबतीत निगेटिव्ह भाग म्हणजे त्यांचं गर्भाशय. गर्भाशयाचा आकारच लहान असतो, कन्सेप्शनच नीट न होणं, मासिक पाळीचा त्रास होणं. तर तुळेच्या बायकांनी गायनिक कंप्लेंट्स कधी इग्नोर करू नयेत. इमिजिएटली जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आता तू जे म्हणालीस मला रोगांबद्दल, तर बायका आजही एज्युकेटेड बायका गर्भाशयाची दुखणे अंगावर काढतात. तुम्हाला निसर्ग वॉर्निंग देतो, नॅचरल फ्लो नाही आहे तुमचा, पिरियड्स वगैरे येत नाहीत नॉर्मल. नाही ते होतं कधी कधी, माझं ना दगदग झाली, मला प्रवास झाला म्हणून असेल, स्वतःच कारण डिसाईड करू नका तुम्ही डॉक्टरांकडे जा.
गायनिक एवढी स्पेशालिटी आज एक एक डॉक्टरांची आहे, गोल्ड मेडलिस्ट आहेत लोक आपल्याकडे, आणि किती पटकन निर्णय घेतात, तुम्हाला गोळ्या देतात, केवढी मेडिकल सायन्स ॲडव्हान्स झालं आहे. असं असताना एज्युकेटेड बायका संकोचापोटी जात नाहीत असं पण आढळलं आहे. निसर्गाची एक सायकल आहे, त्या सायकलला तुमची डेट का नाही आली आणि तुम्ही ते रेग्युलर करून घ्या ना मग. तर ही मी तुळेच्या बायकांना वॉर्निंग देईन की तुम्ही कधीही तुमच्या गर्भाशयाची आणि त्वचेची दुखणे अंगावर काढू नका. मूत्रपिंडाच्या बाबतीत म्हणा तर बायकांना सुदैवाने ते किडनी स्टोन वगैरे कम्पॅरेटिव्हली कमी होतात. पुरुषांनी खूप काळजी घ्यावी. आपल्याला दुखायला लागतं इथे, ते टॉसिंग पेन असतं. लोकांना काय वाटतं काय किडनीचं पेन म्हणजे इथे कसं होईल, पण ते असंच रेडिएट होतं. म्हणून ज्यांना किडनीचा अटॅक आला त्यांच्याकडे पाहिलं ना ते ऐग करतात आणि लहान मुलासारखे रडतात ते. आणि ते त्याचं कारण आहे किडनी स्टोन असेपर्यंत काही प्रॉब्लेम नसतो. तो घसरला आणि युरेटरमध्ये आला की ब्लॅडरमध्ये जाईपर्यंतच्या त्याचा जे घर्षण आहे मग तो किती आहे वगैरे सगळे डॉक्टर बघतील आणि ऑपरेशनच करावं लागतं असं पण नाही. त्यांच्याकडे इतक्या सुरेख टॅबलेट्स आहेत, तो पास पण होतो. पुरुषांना किडनीच्या बाबतीत, बायकांना गर्भाशयाच्या आणि त्वचेच्या बाबतीत विलक्षण सावध करणारी राशी आहे. या राशीला तुम्ही सांगितलं की या राशीची व्यक्ती पटकन व्यक्त होत नाही, म्हणजे मनातली घुसमट म्हणजे शब्दाने व्यक्त होत नाही, डोळ्याने होते. बरोबर. आणि असं मन अस्वास्थ्य असलं की ते त्वचेवर पण येतं असं म्हणतात. किडनीवर हो, त्वचेवर पण येतं. आपण नुसतं लाजलेली मुलीचा रंग बदलतो ना चेहऱ्याचा. पुरुष घाबरला तर काळठेकर पडतोच तो, म्हणजे रंगांचं मोठं फळ आहेच. पण त्वचेवर परिणाम होणं म्हणजे काळवणं, काळजीनी काळवणं असं पण आपण म्हणतो. राशीचक्र पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं की सगळ्या राशींवर तुम्ही लिहिलंय 12च्या 12 राशी, पण तेव्हा तुम्ही ज्योतिषाचा अभ्यासक वाटता, पण तुळेबद्दल लिहिलंय तेव्हा तुम्ही लेखक वाटता. असं का? एवढं प्रेम का? तुळेच्या लोकांकडनं शिकावं. दैवी हास्य म्हणजे काय, दैवी बोलणं म्हणजे काय, एखाद्या मनुष्याला आपल्या सहवासाची ओढ लावणं म्हणजे काय, कुठले पॅशन्स नाहीत, वासना शून्य प्रेम म्हणजे काय. मग ज्यावेळेला असं कळतं एखादी स्त्री तुळ राशीची आपल्याकडे येते किंवा पुरुष येतो आणि आपल्याला एवढं वेड लावतो, साक्षात गोपाळकृष्ण जेव्हा आपल्याला भेटतील ते वृषभेचेच होते. परमेश्वराचं वेड लागणं हे संतांना का घडतं? मानवी पातळीवर एवढं इन्व्हॉल्व होतो आपण, दैवी पातळीवर केवढे इन्व्हॉल्व होऊ, म्हणून ती भाषा वेगळी आली. खरोखर तूळ व्यक्ती मग इतकी छान संतुलन आहे भावनेत, बुद्धीत, अशा व्यक्तीला तुम्ही कोणतं कार्यक्षेत्र सुचवाल? तूळ राशीची मंडळी न्यायदान उत्तम करतात. बेस्ट आर्बिट्रेटर, जज असतात, मॅजिस्ट्रेट असतात, फॅमिली कोर्टातले जजेस असतात. न्यायदान अतिशय काटेकोरपणे करणं, कुठच्याही माणसाला वाटत नाही हा पक्षपात केला असं, हे मुख्य सगळ्यात महत्त्वाचं कार्य करते तूळ. बिझनेसमध्ये जर शिरले तर काटाच आहे ना तो, म्हणजे व्यापाराचाच कारक आहे. सचोटीचे व्यापारी तुळेच्या अंमलाखाली येतात. पण नियम काय, बिहाइंड एव्हरी फॉर्च्यून देर इज अ क्राईम. तुळेचे मंडळी असे काटेकोर, थोडासाच फायदा घेऊन बिझनेस करणारे असतात. त्यामुळे फेमस बिझनेसमन तुम्हाला मिळतील असं नाही, सक्सेसफुल मिळतील, पण रिच असे मिळतीलच असं नाही. तुळेच्या मंडळींना असं विषयच नाही की जो येत नाही. बेस्ट कन्सल्टंट होऊ शकतात, बेस्ट डॉक्टर्स. आणि तुळेमध्ये डिसेन्सी आहे, त्याबरोबर कला पण आहे. बेस्ट पेंटर, चित्रकार, लेखक आहेत, कथाकथन करणारे आहेत, वाचेचा आणि हा सगळा भावनिक आविष्कार दाखवणारे लोक आहेत, ते तुळेच्या अंमलाखाली येतील. तुळेला अशक्य काही नाही, पण जिथे गुन्हेगारी आहे, जिथे पाप आहेत, वाईट चारित्र्यहीन असे एक क्षेत्र आहेत, तिथे नाही जाणार तुळवाले लोक. प्रत्येक राशीचा एक एक स्वामी आहे, तसा तूळ राशीचा स्वामी कोण? शुक्र. वृषभेचाही शुक्र आहे, तुळेचाही शुक्र आहे. मग ते मोठं वाक्य तू जे एकदा वाचलं होतंस तिथे, वृषभ शयनमंदिरांतील उत्तान रूपगर्वित आहे, तूळ अभ्यासिकेंतील लोभस अभिसारिक आहे. लायब्ररीमध्ये सुद्धा आपल्या प्रियकराची वाट बघणारी, अभ्यासासाठी कंपनी मागणारी मुलगी, काय उदात्त असेल ना, हा सगळा भाग आहे. त्यामुळे तुळेमध्ये वासनाहीन प्रेम
एक फार मोठी बाजू आहे जमेची. शुक्र हा हिमकुंद मृणालाभम दैत्यानाम परमम गुरुम सर्वशास्त्र प्रवक्तारम भार्गवम प्रणमाम्यम. हिम म्हणजे बर्फ. शुक्राच्या मंडळींना आईस्क्रीम पार्लर्स, कोल्ड्रिंकचे व्यवसाय, चैन आहे पण गरज नाही असे व्यवसाय, खूप अशी नॉवेल्टी, कलेचं मोठं प्रदर्शन, उपजत अंगात कला असणं, जी गरज नाही पण एक चैन म्हणून करायचं असतं असं लाभतं. म्हणून वृषभ आणि तूळ दोन्ही कलाक्षेत्रात खूप वर येतात. बरीचशी बोधचिन्ह ही तुम्ही म्हणता तसं त्या नक्षत्राप्रमाणे दिसतं आकाशात त्याचं. तसंच तूळ या राशीचं बोधचिन्ह ही संपूर्णपणे दिसू शकतं. तराजू दिसतो. विशाखा, स्वाती या सगळ्यांच्या एकत्रीकरणाने एक बॅलन्स दिसतो आपल्याला. शास्त्रकारांनी सिम्बॉल्स प्रत्यक्ष पाहिलेत. ज्याला आकाशदर्शन करता येतं, निरभरात्री अमावस्याला जावं त्यांनी टिटवाळा, वांगणी वगैरे ठिकाणी, आणि अधिकारी माणसाला विचारावं तो बरोबर सांगतो इथपासून इथपर्यंत हे तूळ वृक्ष. बघा तराजू उभा राहिला दिसतो, पण तो आधी सांगत नाही कारण मग तराजू दिसायला लागतो. तुम्हाला काय वाटतं इथे पाहिल्यावर? सर इथे बॅलन्स वाटतं. करेक्ट, हे तूळ राशी आहे. सिम्बॉल्स प्रत्यक्ष. सायन्स आर मुव्हिंग, हाऊसेस आर फिक्स असा नियम आहे. आपण कुंडलीची घरा हा विषय जेव्हा घेऊ ना तेव्हा मी मुद्दा स्पष्ट करीन तुला. आणि आता आणखीन एक प्रश्न मला विचारावासा वाटतो, तो म्हणजे शुक्र या ग्रहाचा जर याच्यावर प्रभाव असेल तर त्याप्रमाणे जसा ग्रहांचे प्रतिनिधी आहेत आपली रत्न, तर या राशीसाठी तुम्ही कोणत्या रत्नाची जोड द्या? राशीप्रमाणे रत्न नाहीत हे आपण अनेक वेळा पाहिलं, पण शुक्राचा हिरा असतो. हिऱ्याचा सगळा आविष्कार प्रेमाचा आहे, प्रणयाचा आहे, कलेचा आहे. त्यामुळे जर तुळेची किंवा वृषभेची व्यक्ती कलाक्षेत्रात असेल तर डायमंडनी निश्चय त्यांना चांगलं होतं, कारण त्या डायमंडचे इंडिगो कलर त्यांच्या बॉडीमध्ये रसिकतेला वाव खूप देतात. आणि तुला खरंच सांगायचं तर आर्टिस्ट इज बॉर्न नॉट मेड. मग असे पटापट एक एक सुचणं वगैरे. तुला आश्चर्य वाटेल, ज्योतिष सांगणं ही कला आहे, ज्योतिष शिकवणं ही कला आहे. ते शास्त्र कलात्मक दृष्टिकोनातून मांडलं तर विद्यार्थ्यांपर्यंत जाईल. उद्या जर मी असं नुसतं फळा काढला आणि तुला म्हणलं संपदा बस मी तुला सांगतो हे षडाष्टक, हे नवपंचम, 120 त्रिरेकादश, संपदा झोपली ही. पण तुम्ही त्याच्यात षडाष्टक म्हणजे काय, षड अष्टक, शत्रुत्व कसं होतं हे सुद्धा कलात्मक दृष्टिकोनाने सांगता येतं. ते मेडिकलमध्ये नाही आहे. कलात्मक दृष्टिकोनाने रोग सांगायचे असं होतच नाही. म्हणजे मला असं इथे वाणिज्य शाखा आणि कला शाखा अशा दोन्ही शाखा या राशीमध्ये. त्या बात आहे, हॉट सीटला एकदम लायक झाली. ते तुम्ही आकडेमोड सांगितली पण ती कलात्मक, कारण मला सुद्धा शाळेत ज्या गणिताच्या सरांनी अतिशय कलात्मक गणित शिकवले ते जास्त आवडले. म्हणून मला तूळ राशी मला पण आवडली, खूप आवडली. आज इथेच थांबूया. नमस्कार.